नमस्कार, मी गणेश कडलक. आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 आवाज सर्वसामान्य माणसाचा मध्ये मनापासून स्वागत. आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन. हरेशभाई देखणे यांचा सरकारला तीव्र इशारा. मुंबई. चाकणमधील भीषण वाहतूक कोंडी. महावितरणचे सक्तीचे स्मार्ट मीटर. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देणे आणि MIDCमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने मंगळवार 5 मे रोजी मुंबईतील आझाद मैदानावर विराट धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला स्वराज्य पक्षाच्या संस्थापिका माननीय करुणा शर्मा मुंडे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थित राहून आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर. आंदोलनाची तीव्रता पाहून प्रशासनाच्या वतीनं मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव माननीय अमोल पाटणकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. संघटनेच्या वतीनं त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री महोदयांशी सविस्तर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आक्रमक नेतृत्व आणि पाठिंबा. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय हरेशभाई देखणे यांनी आंदोलनाचे तीव्र शब्दात टीका केली. चाकणची वाहतूक कोंडी असो वा सक्तीचे स्मार्ट मीटर, शासन जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे, असे ते म्हणाले. स्वराज्य पक्षाच्या करुणा मुंडे यांनी या लढ्याला पाठिंबा देताना जनसामान्यांच्या प्रश्नांवर एकत्र लढण्याची गरज व्यक्त केली. स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीनं विविध मागण्यासाठी मंगळवार दिनांक 5 मे 2025 रोजी आंदोलन करण्यात आले. यावेळी माननीय अमोल पाटणकर उपसचिव, मुख्यमंत्री कार्यालय यांनी आंदोलकाचं निवेदन स्वीकारून मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मागण्याचा पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिले. यावेळी माननीय हरेशभाई देखणे व राज्य उपाध्यक्षा माननीय आर्या बुगडे. प्रमुख मागण्या आणि इशारा. 1. वाहतूक कोंडी. चाकणमधील रोजची वाहतूक कोंडी तातडीने सोडवावी. ट्रॅफिक मुक्त चाकण करावे. 2. स्मार्ट मीटर. अदानी कंपनीचे सक्तीचे स्मार्ट मीटर बसवणं तात्काळ थांबवावे. 3. भूमिपुत्र रोजगार. MIDCमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्या भूमिपुत्रांना नोकऱ्यात प्राधान्य मिळावे. स्थानिकांना MIDCमध्ये रोजगार मिळालाच पाहिजे. 4. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला मिळालेच पाहिजे. 5. जलजीवन योजनेअंतर्गत आमच्या घराच्या नळाला पाणी मिळालेच पाहिजे. 6. लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक खेड तालुक्यात झालेच पाहिजे. 7. शेतकऱ्याचे कर्ज माफ करून शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. 8. कर्जत शिरूर रस्ता वांद्रे-खिंड मार्गे झाला पाहिजे. 9. भीमाशंकर रोपवे लवकरात लवकर झाले पाहिजे. येत्या 6 महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशनावर अधिक तीव्र जाहीर धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्यातून स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माननीय हरेशभाई देखणे, स्वराज्य पक्षाच्या संस्थापिका करुणा मुंडे शर्मा, माननीय आर्या बुगडे, प्रहारचे डॉक्टर सुनील शिरीषकर, भीमाशंकर रोपवे समितीचे किसनराव गोपाळे, रिपाईचे विलास तायडे, प्रहार पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुनील शिरीषकर, सौ अक्का गुंजाळ, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री कैलास केदारी, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री विकास शिंदे, प्रतीक शिंदे, श्री विनोद हिवराळे, श्री सोमनाथ लोंढे, श्री गणेश पाटोळे, श्री राहुल तेलंग, श्री ईश्वर इंगळे, श्री आनंद वाघमारे, सौ वैशाली बडोदे, श्री हेमंत पाटोळे, श्री भाऊसाहेब वायदंडे, श्री महेंद्र पाटोळे, सपना चव्हाण, श्री श्याम पतंगे इत्यादी उपस्थित होते. लोकनेते दिबा पाटलांचं नाव
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव. स्मार्ट मीटर बंद झालेच पाहिजे. स्मार्ट मीटर बंद झालेच पाहिजे. अरे अडाणी हटाओ, देश बचाओ. अडाणी हटाओ, अरे अडाणी हटाओ, अरे अडाणी हटाओ, अडाणी हटाओ. भीमाशंकर रोपवे झालंच पाहिजे. भीमाशंकर रोपवे झालंच पाहिजे. डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक खेड तालुक्यात झालंच पाहिजे. लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक खेड तालुक्यात झालंच पाहिजे. आमच्या नळाला पाणी आलंच पाहिजे. जीवन स्कीम राबवली गेलेच पाहिजे. स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेत तिथे तिथे भांडे घासून कसे तरी आपल्या पोटावर पट्टी बांधून मुलाबाळांना चांगलं शिक्षण देतोय. तर आपल्या मुलाबाळांच्यासाठी मोठे झाल्यानंतर शिक्षित झाल्यानंतर रोजगार जरी या महाराष्ट्रामध्ये मिळेल नाही, तो हे सरकारसाठी लाभदायक गोष्ट आहे. हे लोकांकडे हजारो कोटी प्रचारसाठी आहे, स्वतःच्या प्रचारसाठी हजारो कोटी रुपये आहे, पण आपले मुलाबाळांच्यासाठी रोजगार नाही. आणि आपल्यासाठी जे वीज बिल आहे, आज बिजली वितरण जे आहे, महावितरण जे आहे, ते अडाणीला दिलेलं आहे, अंबानीला दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे? क्योंकि आपले बिलच्या माध्यमातून अडाणी अंबानीचे खिसे भरतील आणि तेच पैसा निवडणुकीच्या वेळेत बीजेपीच्या खात्यामध्ये जातील यांचे खिसे. मतलब हे सायकल चालू आहे. तुमच्या खिशेचा पैसा जे आहे अडाणी अंबानीच्या खिशेमध्ये जाणार आणि इलेक्शनच्या वेळामध्ये तेच पैसा बीजेपीच्या प्रचारामध्ये जाणार. तसेच प्रत्येक गावाला म्हणजे माणूस म्हणून जन्माला आला असताना अन्न वस्त्र निवारा हे आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि ते आपले अधिकार आहेत. त्याच्यातच जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावात शुद्ध आणि ताजं पाणी हे मिळण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तोही मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांनी मागणी घेतलेली आहे. व लोकशाही अण्णाभाऊ साठे डॉक्टर खेड तालुक्यामध्ये एक असा त्यांचा भव्य स्मारक, कारण की अण्णाभाऊ कॉम्रेड साठे यांनी प्रचंड वेदनेतून प्रचंड संघर्षातून इथल्या वंचितांच्या विस्थापितांचा कष्टकऱ्यांचा शेतमजुरांचा आवाज म्हणून त्यांनी आपल्या पोवाड्यातून आपल्या पुस्तकातून आपल्या वैचारिक भूमिकेतून त्यांनी लोकांसमोर मांडले आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक होणे अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटचे 2 मुद्द्याचे त्यांनी म्हटलेलं की भीमाशंकर रोपवे झालंच पाहिजे आणि कर्जत वगैरे मार्ग सुरू रस्ता लवकर. आता एकंदरीत मागण्यांचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये 2 मंत्री, अनेक आमदार, अनेक खासदार आहेत. खरं तर या लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न उपस्थित करून सभागृहात, लोकसभेत, विधान भवनात, विधिमंडळात, राज्यसभेत घेणं आवश्यक होतं आणि हे त्यांची कर्तव्यच हे त्यांचं उत्तरदायित्व आहे. परंतु जनतेचे प्रश्न बाजूला सारून जे नॉन इश्यू असतात, ज्याच्याशी जनतेचा काही घेणं देणं असतात, असे मुद्दे उपस्थित करून लोकांना अंधारात ठेवणं, त्यांना चुकीच्या धाग्यात ठेवणं, ह्या अशा अवस्थेमध्ये सुद्धा आमचे मित्र हरीशभाई देखणे यांनी हा मुद्दा लावून धरला आहे आणि त्याला नक्कीच यश मिळेल व त्यांच्यासोबत आम्ही आमच्या ताकदीने उभे आहोत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी खास एकत्रित आलो आहे आणि घेतलेला मुद्दा आमची 100% पाठिंबा असेल. त्यामुळे आम्हाला इथे बोलवल्याबद्दल, बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे इतकी काय बरं म्हणजे हे आहे सांगा ना, इतकी दुर्व्यवस्था आणि याच्यावर उपाययोजना होऊ नाही शकत. म्हणजे इतकी प्रशासन व्यवस्था आहे, आमदार
ट्रॅफिक सारखा मुद्दा सुटत नाही यंत्रणेला खरोखरच मला वाटतं त्याची म्हणून होते. हा तर हा मुद्दा ट्रॅफिकचा मुद्दा